आज नाथ भक्तांनो, शिवभक्तांनो, आज पूजा चालू आहे बेलाची. बेलाच्या झाडाखाली पूजा करते प्रातःकाळी. आता हे 6 ते 7 मध्ये पूजा केलेली बेलाची चांगली असती. तर पहिल्यांदा आधी नंदीची पूजन करायचं. नंदीचं पूजन केलं नंतर बेलवृक्षाचं पूजन करायचं. बेलाला 1 तांब्या जल घालायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नंतर ही साधं जल आधी गणपतीला, मग कार्तिक. हे अशोक सुंदरीचं स्थान आहे. इथं पार्वती डाव्या हाताला. आणि ही पूजन करायचं भोलेनाथांचं. पहिला जल साधा घातलेला आहे. दुसरा जेलमध्ये अत्तर टाकायचं. दुसऱ्यांदा जेल घालायचे, अत्तर टाकायचं. अत्तरचं स्नान घालायचं. अत्तर, 1 फूल, हे अक्षदा, ही चंदन, हा ह्यो दुसरा जेल आहे. आणि 1 बेलाचं पान ठेवायचं खाली आपल्या घरामध्ये सुख शांतीसाठी. बेलाचं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षयमामृतात्. हे दुसरा जेल घातला. आता तिसरा जेल आपल्याला आपल्या मनात जी इच्छा आहे ती इच्छापूर्तीसाठी तिसरा जेल. अक्षदा टाकायचा. तिसऱ्या जेलला 1 बेलपत्र टाकायचं तांब्यामध्ये. गुलाबजल आणि 1 पुष्प. हे तिसरा जेल आहे. आपल्या मनाची काय आपल्याला इच्छा आहे, आपला काही काम हवं म्हणून ही त्याच्यासाठी ही तिसरा जेल सोडलेलं आहे. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. 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 हे तिसरा जेल अर्पण केला. आता दीपपूजन करायचं. दीपपूजन करताना अक्षदा ठेवायच्या दिव्यांखाली. कधी बी दिव्याखाली अक्षदा ठेवायचा आणि नंतर दिवे लावायचे. अक्षदा ठेवायचा. अक्षदा ठेवल्यानंतर दीपपूजन करायचं. नंतर भोलेनाथांना हे आमच्या दारासमोर बेलाचं झाड आहे. हे बेल वृक्षाचं झाडाची माझी रोजची पूजा असते, सकाळी आणि संध्याकाळी. नंदीचं पूजन करायचं. भस्मं समर्पयामि, भस्मं समर्पयामि, भस्मं समर्पयामि, भस्मं. हर हर महादेव. महाकालेश्वराय नमः. सिद्धेश्वराय नमः. बेलाच्या झाडाचं ही पूजन कधी बी 6 ते 7 मध्ये पूजन करायचं प्रातःकाळी. प्रदोषमध्ये आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर 6 ते 7 पर्यंत पूजन करायचं. अक्षदा ही धोत्र्याचं फूल आहे. ही धोत्र्याचं फूल आहे. 3 फुलं आहेत. काळा धोत्रा आहे. काळा धोत्र्याचं फूल अर्पण करायचं. आणि बेलाचं ही पान आहे. ही बेलाच्या पानाच्या मागची दांडी तोडून हे बिल्वपत्र समर्पण करायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
हे बेलाचे पानं आहेत सर्व धुवून घेत जायचे, धुवूनच अर्पण करायचे शिवशंभूला. फूल म्हणा बेल म्हणा सगळं ही स्वच्छ धुवूनच बेलपत्र समोर करून टाकायचं. नंदेश्वराची पूजा आधी करी जायची. हे महादेवाला सर्व प्रकारचे फुलं असतं. ही जास्वंदीचं आहे, चाफ्याचं आहे आणि धोत्र्याचं फूल कधी बी महादेवाला प्रिय आहे. देवादिदेव महादेवांना शमीचं पत्ता, बेल पत्ता, धोत्र्याचं फूल, गोकर्णाचं फूल आणि मोगरा, जाई हे सफेद फूल अतिप्रिय आहेत महादेवाला. तर महादेवाची लाल फूल आहे ना, महादेवाच्या समोर व्हायचं आणि महादेवाच्या पिंडीवर व्हायचं नाही. कारण महादेवाला लाल फूल पिंडीवर चालत नाही. ज्यावेळेस कुंकाचा अभिषेक झाला होता त्यावेळेस पार्वती क्रोधित झालती. त्यामुळं महादेवांना हे असं लाल फुलं, पिवळे ते पांढरे सर्व प्रकारचे. आता बेलाच्या झाडाच्या चहू बाजूनी दीप प्रज्वलित करायचे. हे दीप प्रज्वलित कशामुळं करायचे? शिवपुराणमध्ये पण आहे, नर्मदे पुराणमध्ये पण आहे आणि स्कंद पुराणमध्ये पण आहे यांची माहिती. बेलाच्या झाडाखाली जी दीपदान करीन त्याला कुठलंच काही कमी नाही. दिव्याला दिवा कधी लावायचा नाही. 11 दिवे, 5 दिवे, 7 दिवे हे अर्पण करायचे, लावायचे. आणि खाली दिवा लावताना अक्षदा ठेवायचा. जमिनीवर दिवा कधी ठेवायचा नाही. जमिनीवरती दिवा कधीच मांडायचा नाही. महादेवाची पूजा ही देवादिदेव महादेव बेलवृक्षाच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली, औदुंबराच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली महादेवाची पूजा पिंपलेश्वर. आणि औदुंबराच्या झाडाखाली पूजा म्हणलं का अवधूतेश्वर महादेव. आणि बेलेश्वर महादेव बेलाच्या झाडाखाली. आणि ओढाच्या झाडाखाली वटकेश्वर महादेव. घरामध्ये बी कधी बी ईशान्य कोपऱ्यामध्ये महादेवाचं स्थान असतं. तर त्यांनी तांब्या भरून संध्याकाळी त्याच्यामध्ये अक्षर फूल असं टाकून पूजा करावी. ईशान्य कोपऱ्यामध्ये महादेवाची स्थान असतं. ईशान्य कोपऱ्यामध्ये घरामध्ये देवारा पण असावा. आणि महादेवाच्या पिंडीवर सर्व परिवार आहे. परिवार असून नवग्रह, शनी देव, लक्ष्मी, विष्णू सर्व महादेवाच्या पिंडीमध्ये वास असतो. महादेवाच्या पिंडीची पूजा केली ना तर सर्व देवांची पूजा केल्यासारखी राहते. जी आपल्याला मनात इच्छा असन त्याच्यासाठी महादेवाची पूजा. आणि आपल्या दारामध्ये 5 वृक्ष आहे बेलाचे आणि याचे 7, 11 कधी बी बेलाचे झाडं पाहिजे. बेलाच्या झाडाची पूजा केली ना
तर आपल्या घरात कधी कटकट होत नाही. बेलाच्या झाडात बसून एखादं प्रेत गेलं त्याला मोक्ष प्राप्त होतो. बेलाच्या पशी एखादं ब्राह्मण जेव घातला किंवा छोटे मुलं घातले ब्राह्मणाचे जेव, तर आपल्याला कधी बी फळ भेटतं. जप तप साधना करायची असली तर बेल वृक्षाच्या झाडाखाली बसून करायची, तर आपल्याला त्याचं फळ भेटतं, लवकर भेटतं. मनात भाव ठेवला ना तर कोणचा मंत्र सिद्ध व्हायला आपल्याला काहीच अडचण येत नाही. देवाधिदेव महादेवच गुरु आहेत सगळ्यांचे, त्यांना गुरुची सुद्धा काही नाही. परमपिता परमात्मा हे देवाधिदेव महादेव येतं, कालोकाल महाकाल. इथं त्यांच्यापाशी काही नाही. दीन दुबळ्याला सर्वांना फक्त गर्व नाही पाहिजे. महादेवाची भक्ती करायची म्हणलं तर गर्व नाही लागत, मोकळ्या मनाने करायची. मग आमच्या घरामध्ये महादेवाची, नाथाची, दत्तांची आणि आदिमायशक्तीची गादी आहे. आम्ही सर्व आदी शिवाची पूजा, आदिशक्तीची पूजा, नाथपंथाची, सर्व देवांची पूजा केल्याशिवाय आम्ही चहा पण नाही घेत. कुठं जरी गेलं मी बाहेर गावी तरी आमच्या घरातली पूजा करते. तर आता शिवपिंडीचं पूजन झालं, नंदेश्वराचं झालं, बेलीच्या झाडाचं झालं, दीपपूजन केलं. आता कापूर लावायचा. कधी बी महादेवांना चंदन, पिवळा चंदन, लाल चंदन, सफेद चंदन, अत्तरचं स्नान घालायचं. गायत्री मंत्र, पुष्प, अक्षता चढवितानी आता गायत्री मंत्र, पूजन झाल्यानंतर आता गायत्री मंत्र घ्यायचे. आपलं पितृदेवाचं घ्यायचं, कुलदेवाची, सगळ्या देवांचं पूजन करायचं. आणि कधी बी प्रतोषकाळी जर पूजा केली 6 ते 7 आणि 3 प्रहरी केली तरी चालते. पण 3 प्रहरी नाही झाली तर कमीत कमी 2 टाईम, सकाळ आणि संध्याकाळी, ही बेलाच्या झाडाची पूजा झाली पाहिजे. बेलाला प्रदक्षिणा घातल्यावर कितीतरी कोटीचं आपल्याला फळ भेटतं आणि मंदिराचं दर्शन घडतं. आणि साक्षात देवादिदेव महादेव, लक्ष्मी, विष्णू हे साक्षात बेलाच्या वृक्षाखाली येतं. आणि ज्याला मनाचे समाधान होत नाही, मन शांतता होत नाही, त्यांनी बेलाच्या झाडाखाली असं इथं माती घ्यायची, त्या खोडापसली, आणि तिथं पिंड करायची तयार, पारद शिवलिंग तयार करायचं. पारद शिवलिंग तयार केल्यानंतर सकाळी करायचं आणि संध्याकाळी विसर्जन करायचं. विसर्जन म्हणजे आपण पाण्यात विसर्जन करायचं. त्याचं फळ लगेच भेटतं. तर पारद शिवलिंगचं फळ असं आहे, लक्ष्मीने सुद्धा पारद शिवलिंग केलेलं आहे. मग तिचं मन स्थिर नव्हतं, तर भगवान शंकराने तिला सांगितलं होतं, तू पारद शिवलिंगाची पूजा कर. कोणत्या बी झाडाखालीचं घेतली माती, श्रद्धा असल्यावर, पिंपळाच्या असो, वडाच्या असो, डोंगराच्या असो, लिंबाच्या असो, कोणत्या बी, आपल्याला जर बेलाचं झाडच जर नसलं तर कोणत्या बी झाडाखाली घेऊन माती तिथंच माती घ्यायची, तिथंच तयार करायचं. तर पारद शिवलिंग तयार करताना काय करायचं, दूध, दही, गंगाजल, गुलाबजल, बेलाचं पान त्याच्यात ठेवायचं. शिवलिंग तयार करतात तर शिवपिंड तयार बेलाचं पान ठेवूनच करायची. आणि ती तयार केल्यानंतर तिचं पूजन करायचं. भस्म, चंदन, अक्षता, फूल, बेल, धतुरा हे सगळं त्याला व्हायचं. आणि नंतर संध्याकाळी पूजा करून मग तिचं विसर्जन करायचं. पारद शिवलिंगचं बी इतकं महत्त्व आहे.
स्फटिकचं शिवलिंग, पाऱ्याचं शिवलिंग, नर्मदेश्वर शिवलिंग, हे शिवलिंग म्हणजे अलग आहे सगळं. तर जे काय मातीपासून शिवलिंग तयार करील त्याला फळ चांगलंच आहे. पाऱ्याचं शिवलिंग जर घरात ठेवलं, त्याची पूजा केली, ते पण चांगलंच आहे. आणि नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजे ते साक्षात त्याची प्राणप्रतिष्ठा जर झालेली आहे नर्मदेश्वरची शिवलिंगची, तीच लगेच त्याचं बी फळ भेटतं. पण मनात भाव कोणचा असू, पूजा करताना इकडं तिकडं मनविचल करायचं नाही. पूजा, धूप, दीप सर्व व्यवस्थित करायचं, नैवेद्य करायचं. आणि रोज बेलाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्त होती, मन समाधान होतं आणि आपल्यावर बाहेरची काही इडापिडा आपल्या घराकडे येत नाही. ज्याच्या दारामध्ये बेलाचं झाड आहे आणि बेलाच्या झाडाखालून प्रेत जाईन त्याच्यासमोरून, त्या प्रेताला मोक्षप्राप्ती होती. बेलपत्राचं इतकं महत्त्व आहे. तुम्ही काही जरी नाही केलं, एक बेल जर पत्र देवादिदेव महादेवांना अर्पण केलं तर ती आपल्याला फळ देतं. तर बेलाचं, ज्याच्याकडे बेल नाही रोज भेटला तरी शिवपिंडीवरचा बेल आपण काढून ते स्वच्छ धुवून आणि परत अर्पण करायचा. फूल आहे, फूल चालत नाही एकच दिवस. बेलाचं पानं हे 2-3 दिवस चालते ते धुवून व्हायला. तर माझा ही श्रद्धा माझ्या हृदयामध्ये बसलेली आहे. तर आदिशक्ती आणि हे देवादिदेव महादेव आणि माझे गुरु मच्छिंद्रनाथ आणि दत्त आणि हनुमंतराय, ही 5 देवांची पूजा माझ्या हृदयात आहे. मी ही लोकांना नीट करते, पेशंटला. तर ही सगळं माझी महादेवाची कृपा आणि नाथांची कृपा आहे आणि आदिशक्तीची कृपा आहे. आणि कधी बी निस्वार्थीपणा करायची पूजा, स्वार्थी नाही. आपलं चांगलं व्हावं, लोकांचं वाईट नाही. देवाला कधी बी विनंती करायची, देवादिदेव महादेवा आधी जगाचं कल्याण कर, त्याच्या पाठीमागं माझं कर. आणि वैऱ्यांना, वैरी जी आपल्या मागं असतील गुप्त वैरी, त्याचा नाश कर. बरोबर ते करणार. फक्त आपण नाही करायचं कधी कुणाचं वाईट. देवाला सांगायचं, बाबा मला काही माहीत नाही, माझ्यावर काही गुपित वैरी असले, सत्याच्या मार्गाने आपण चाललोत आणि आपल्या जर कोणी वाईट कृती करीत असलं तर आपल्याला पाठी डोळे नसतात, तर आपण देवाला सांगायचं, बाबा मी तर सत्य मार्गाने, तुला सर्वांगी डोळे येतं. मी एवढीच पूजा करायची. आपल्याला काय करायची, आपल्या घरादाराला सुख शांती मिळावा आणि आपल्या हाताने जगाचं कल्याण व्हावा, कोणाचं वाईट चितायचं नाही. आणि गायत्री मंत्र म्हणायचे. गायत्री मंत्र गणपतीचा घ्यायचा, महादेवाचा घ्यायचा, लक्ष्मीचा घ्यायचा, विष्णूचा घ्यायचा, कृष्णाचा घ्यायचा, आणखीन आपलं दत्तांचा घ्यायचा, नाथांचा घ्यायचा, सर्वांचे पित्रांचा घ्यायचा. तर हे गायत्री मंत्र घेतल्यावर सर्व पूजा संपत. मी गायत्री मंत्र घेते. ओम विद्महे वक्रतुंड धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्र धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम दिगंबरा विद्महे अत्रिपुत्र धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम ह्रीं श्रीं क्लीं नवनाथाय विद्महे सर्वस्वरूपाय धीमहि तन्नो अलख निरंजन प्रचोदयात्. ओम गोरक्षे नाथाय विद्महे, ओम गोरक्षनाथाय विद्महे तन्नो शून्यपुत्राय धीमहि तन्नो गोरक्ष निरंजन प्रचोदयात्. ओम गोरक्षनाथाय विद्महे शून्यपुत्राय धीमहि तन्नो गोरक्ष निरंजन प्रचोदयात्. ओम दुम दुर्गाय नमः, ओम दुम दुर्गाय नमः. ओम नंदनंदनाय विद्महे यशोदानंदन धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्सुः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवो धीमहि धियो न प्रचोदयात्.
ओम भूर्भुवः स्वः तस्वितुर्वरेण्यं भर्गो देव धीमहि ओम काळभैरवाय नमः ओम काळभैरवाय नमः ओम काळभैरवाय नमः ओम नंदनंदेश्वराय नमः ओम नंदनंदेश्वराय नमः हरि ओम तत्सत् गुरुदेवाय नमः हरि ओम तत्सत् गुरुदेवाय नमः हरि ओम तत्सत् गुरुदेवाय नमः ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात् ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात् ओम कुलदेवाय नमः ओम कुलदेवाय नमः ओम मार्तंडभैरवाय नमः ओम मार्तंडभैरवाय नमः ओम कुलदेवे नमः ओम कुलदेवे नमः काली काली महाकाली कालिके परमेश्वरी सर्वानंदकरी देवी नारायणी नमस्तुते काली काली महाकाली कालिके परमेश्वरी सर्वानंदकरी देवी नारायणी नमस्तुते ओम क्लीं कालिकाय नमः ओम क्लीं कालिकाय नमः ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते ओम काळेश्वरी नमः ओम काळेश्वरी नमः ओम रेणुकाय नमः ओम रेणुकाय नमः ओम रेणुकाय नमः करुनिवासी महालक्ष्मी नमः महालक्ष्मी नमः महालक्ष्मी नमः ओम धरतीमाता नमो नमः ओम धरतीमाता नमो नमः ओम आकाशदेवताय नमः ओम पृथ्वीदेवताय नमः ओम अग्निदेवताय नमः ओम जलदेवताय नमः ओम वायुदेवताय नमः ओम दशदिशाय नमः। तर अशी महादेवाची पूजा करताना आपले कुलदेव कुलदेवी पित्र आपल्या ग्रामदेवताला स्थानदेवताला सर्वांना ही आपलं स्मरण करायचं आणि महादेवाची पूजा कारण शिवपिंडीमध्ये तिथं सर्व देव येतं ओम शनिदेव आहेत नवग्रह येतं सर्व आहे सर्वाची पूजा होत असती तर ही पूजा नित्यनेमाने करायची आपण जर कुठं गावात गेलो तेवढंच आणि पूजा केल्यानंतर आपल्या मागं शनी असू गुरु असू पंच असू सगळं शांत होतं फक्त ही पूजा बेलाची पूजाचं प्रदक्षिणा सकाळ आणि संध्याकाळी 3 जरी घातल्या 5 घातल्या 7 घातल्या 11 घातल्या तर कितीतरी पटीने आपल्याला पुण्य मिळतं आणि मोक्षाची प्राप्ती होती त्याच्यामुळं भक्ती शक्ती विक्ती ही पाहिजे आणि गुरुचं ज्ञान ही कधी बी फळदायक असतं गुरु देवापेक्षा मोठा आहे जसे गुरु रे ब्रह्म गुरु रे विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसं गुरु पण असतो तसं माझे गुरु येतं मी गुरुची कधीच निंदा नाही केलेली आणि माझ्या गुरुचीच मला ही शक्ती आहे गुरुंनी मला जरी शक्ती दिली तर मी त्याच्यावर भक्ती वाढली भक्ती पण आपली पाहिजे गुरुशिवाय ज्ञान नाही गुरु म्हणजे सर्वात मोठा आहे तर सर्वांना गुरु करावं लागलेला आहे ज्यावेळेस नामदेव महाराजांना गुरु नव्हता मग पांडुरंग प्रसन्न होते पण त्यांना सांगितलं सर्वांना बोलून घेतलं होतं ते म्हणले सगळ्यांना सर्व परीक्षेत पास झाले सगळेजण ते नामदेवांना सांगितलं हे तुझं कच्चं मडकं आहे तर त्यांनी पांडुरंगाकडे गेले ते विचारायला तू माझ्या संग बोलतो आणि मला कच्चं म्हणते तेव्हा मग पांडुरंगाने सांगितलं तुला गुरु करावं लागेल गुरु कसा असो येडा असो वाकडा असो गुरु करायलाच पाहिजे आणि देवाचं काय अंगात यावं म्हणून गुरु नाही दीक्षा कोणी पण घेतं गुरुमंत्र कोणी बी घेतं वारकरी संप्रदायिकमध्ये घेतात नाथ संप्रदायिकमध्ये घेतात कोणचे बी असं काही नाही देव असावा आणि मग आपण दीक्षा घ्यावा मग माळ घालावा तसं काही नाही गुरु जन्मात येऊन गुरु करावाच लागतो ज्याला नाही गुरु त्याचा काही उपयोग होत नाही त्याचा व्यर्थ व्हायला जातो ओम नमः शिवाय हर हर महादेव हर पार्वते आता कापूर लावतो आणि कर्पूर गौरम पूजा करून घेतो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम जगेंद्रहारम सदा वसंतं हृदयरविंदे भवान भवानी सहिता नमामि ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम जगेंद्रहारम सदा वसंतं हृदयरविंदे भवान भवानी सहिता नमामि हर हर महादेव शिव शंभो नमः पार्वते गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेवाय नमः
कैलास राहणार शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुट जळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी हर हर महादेव नमः पार्वते. आता महादेवांना भोग प्रसाद खडीसाखरेचा प्रसाद होता. खडीसाखरेचा प्रसाद नैवेद्य द्यायचा. ह्या आधी अग्निदेवाला खडीसाखर ठेवायची, मग नंदेश्वराला प्रसाद द्यायचा, मग बेलवृक्षाला प्रसाद ठेवायचा नैवेद्य, आणि शिवपिंडीमध्ये सर्व देवतांना स्मरण करा, हे प्रसादाचा स्वीकार करा. तर महादेवाची पूजा करताना कधी बी हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव नमः पार्वते. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. कधी बी ही शिवपिंडीचे पूजन करायचं, आणि शिवपिंडीचं पूजन झाल्यानंतर आता ही नाथ भक्तांनो, शिवभक्तांनो, सर्व बहिणींनो, भावांनो, बेलाची झाडाची पूजा करा, पिंपळाची झाडाची पूजा करा, ओढाची करा, औदुंबराची करा. आणि तिथं कुठं बी महादेवाची पिंड जरी मांडली तरी तिथं महादेव वास्तव्य करतो. ही मी छोटी, मला शिवालय तयार करायचं आहे, मला शिवमंदिर बांधायचं आहे, आणि शिवमंदिर आणि महालक्ष्मी अंबाबाईचं मला मंदिर बांधायचं आहे. तोपर्यंत मी ही संगमेश्वर नावाने इथं पिंड स्थापन केलेली आहे. माझी सगळे संगमेश्वरवर भक्ती आहे, महाकालवर, देवादिदेव महादेव, परमपिता परमात्मा. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेवढं होता होईल तेवढं सबस्क्राईब करा. ही जी ताईला जो अनुभव आला आहे ती व्हिडिओ बनवती आणि ती करून दाखती. मी ही जगासाठी जगाला सगळं ज्ञान प्राप्त व्हावा, आणि माझी साधी भोळी भक्ती आहे ही माझी खरी आहे. मी खरं सांगणार आहे, मला खोटं नाही चालत. जर तुम्हाला काही विचारायचं असलं, तुम्हाला काही कसलं बी आजार असू, ह्या शिवपिंडीवर, त्या आजारी माणसाने शिवपिंडीवर बेलाचं पान ठेवून जेल घातलं, ती बेलाचं पान खायचं आणि ती जेल घातलेलं धरायचं पुढं ताटात, आणि ती आपण प्यायचं. बघा तुम्हाला 3 महिन्यात कसला आजार राहतो. आणि प्रदोष धरायचा, ज्याने प्रदोष धरीन, एकादशी दुसऱ्याशी प्रदोष येतो, त्या आजारी व्यक्तीला प्रदोष धरला आणि ते शिवपिंडीवरचं पाणी पाजलं, कसलंही तुम्ही दवाखाना करून जमून द्या, तरी ती देवादिदेव महादेव हे डॉक्टर येतं, यांनी सृष्टीची निर्मिती केलेली आहे. हे दिनदुबळ्याला प्रसन्न होते. हां, पण यांच्याकडं यांची भक्ती करून आणि तुम्ही जर वाईट मार्ग केला ते त्यांना पावत नाही. रावणाला सुद्धा त्यांचा गर्व हरवून केलेला आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, कसला आजार असू, कुणाला काही असू, मुळबाळाची अडचण असू, ह्या महादेवापाशी येऊन रडायचं, आणि त्यांना एक आपलं तुमचं मी बालक आहे, दास आहे, तुम्ही आमचे गुरु आहेत असं विनंती करा महादेवांना. महादेव तुम्हाला निश्चित फळ देईन. हे महादेवाची भक्ती ही कैलासाचा पती हे शंभो राजा आहे, याची भक्ती करा तुम्ही. हे महादेव साक्षात वावरतात, आणि महादेवाचाच हनुमंताचा अवतार आहे 11वा. हनुमंताची पूजा करा, हनुमान चालीसा वाचा, आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि ही कोणची देवी असू, ही नवदुर्गाने अवतार घेतलेला आहे पार्वतीने. ही आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ, आणि तिने अवतार धारण केलेला आहे. जसे महादेवाने अवतार घेतलेले आहेत 12 ज्योतिर्लिंग, काळभैरवांचा, मार्तंड भैरवांचा, तसा आदिमाय शक्तीने अवतार घेतलेले आहेत. देव काय दुसरे नसते, ते वेगळे वेगळे. फक्त मनात भक्ती ठेवा, पूजन करा. सर्वांना जय महाकाल, जय महाकाली, ओम नमो आदेश. नाथ भक्तांनो, शिवभक्तांनो, बहिणींनो, भावांनो, हे व्हिडिओ होता होईल तेवढा शेअर करा. घंटीचं बटन दाबा, तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ मिळते. जी मी व्हिडिओ तयार करते ती मला स्वतः अनुभव आलेले, मी ते व्हिडिओ तयार करते, आणि माझं मी जगाला सांगून त्यांना बी अनुभव आलेले येतं, तर ते पण त्यांना फळ भेटलेलं आहे मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये. मग त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी असंच करा. बेलाचं झाडाची पूजा करा, पिंपळाची करा, कोणची करा, पण तिथं शिवपिंड मांडा, पूजा करा. प्रतःकाळी, प्रदोषकाळी, ब्रह्ममुहूर्तावर, आणि 6 ते 7, 8पर्यंत, 7:30पर्यंत असतं पूजन, ते करून घ्यायचं. हर हर महादेव.